नमस्कार रसिक हो. आम्ही रचनाकार समूहातर्फे मी सुषमा ठाकूर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत मूळच्या इंदोरच्या आणि आता पुण्यात स्थायिक झालेल्या अर्चना शेवडेजी यांना. अर्चनाजी इंदोर येथील एका कोऑपरेटिव्ह बँकेत कार्यरत होत्या. अनेक दिवाळी अंक साहित्यिक पत्रिकांमध्ये यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. तर आता त्यांच्याविषयी विस्ताराने जाणून घेऊया त्यांच्याचकडून. नमस्कार अर्चनाजी. नमस्कार. माझ्याविषयी सांगायचं झालं तर चार चौघींसारखीच एक सामान्य स्त्री आहे मी. आणि माझं माहेर मूळचं जबलपूरचं आहे. त्यामुळे माझं प्राथमिक आणि उच्चतर माध्यमिक शिक्षण जबलपूरला झालं. नूतन मराठी विद्यालय आणि महाराष्ट्र उच्चतर माध्यमिक विद्यालय या दोन्ही शाळांमधनं मी शिकले आणि दोन्ही शाळा या मराठी माध्यमातल्या होत्या. तर त्यामुळे जवळपास जबलपूरची सगळी मुलं मुली या शाळांमधून शिकलेली असायची. आणि मी असं म्हणेन की माझं भाग्य बलवत्तर की मला लहानपणी ब.म. पुरंदरे, त्यानंतर गोनी दांडेकर, वपू काळे, प्रल्हाद जोशी ह्या थोर लेखकांची व्याख्यानं ऐकायला मिळाली. अरे वा. आणि तशीच बरीच मराठी नाटकं पण मी बघितली. त्यामुळे साहित्याची गोडी ही लहानपणापासूनच कुठेतरी रुजली म्हणा किंवा मला आवड निर्माण झाली, कारण सगळं वातावरण तसंच होतं. तर त्यामुळे लहानपणापासून एक साहित्याची आवड मला होतीच म्हणजे. आणि त्यानंतर मात्र काय झालं की पुढे लग्न झालं आणि मग नंतर मी इंदोरला स्थायिक झाले. आता इंदोरला मी इंदोर परस्पर सहकारी बँकेत नोकरी केली आणि तिथे संपूर्ण व्यवहार मराठीत होता आणि येणारे जे ग्राहक होते ते सुद्धा सगळे मराठीच असायचे. त्यामुळे मी इंदोरला छानपैकी रमले, छान जगले, कारण की सगळं आजूबाजूचं वातावरण संपूर्ण मराठीच होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की इंदोरला पण मला माझी जी आवड होती ती छानपैकी जपता आली, कारण की उत्तम वाचन, त्याच्यानंतर उत्तम साहित्यिक कार्यक्रम हे सर्व मी आवर्जून करत गेले आणि तशीच मी घडत गेले. आता आज मी जी तुमच्या समोर आहे त्याच्यात मला बराचसा भाग इंदोरचा आहे हे मी म्हणू शकते, कारण की साहित्याचा प्रवास माझा इंदोरहूनच सुरू झाला असं म्हटलं तरी हरकत अगदी नाही. अगदी अनेक साहित्यिक व्यक्तिमत्व इंदोरचीच आहेत. आपले लता मंगेशकर सुद्धा, त्यांचाही जन्म इंदोरमध्ये, अरुण दाते असे गायक सुद्धा तिकडचेच आहेत. तर इंदोरला साहित्यिक वातावरण निश्चितच आहे. आणि एक आजूबाजूचं वातावरणही तसंच होतं. माझ्या सासरी पण माझ्या सासूबाईंना खास करून फार आवड होती साहित्याची. तर कुठलाही काही चांगला कार्यक्रम असला की त्या आवर्जून माझ्या बरोबर यायच्या आणि त्यामुळे आम्ही दोघींनी एक तो चांगला भाग आयुष्याचा खूप छान घालवला. अरे वा. की चांगले कार्यक्रम, चांगले कथाकथन असे चांगल्यापैकी कार्यक्रम आम्ही दोघीजणी अगदी आवर्जून जायचो. आता माझा कवितेचा प्रवास हा खूप मजेशीर आहे. ते मला सांगायला नक्की आवडेल की मी अगदी लहान असताना म्हणजे साधारणतः 8वीत होते. तर तेव्हा मी कविता रचली. त्यानंतर मग शिक्षण, नोकरी, संसार या सगळ्या व्यापात मी गुरफटत गेले. आणि आता माझ्या डायरीमध्ये कवितांची जागा जी होती ना ती किराण्याची यादी आणि महिन्याचे हिशोब यांनी कधी घेतली हे मला कळलंच नाही. खरंय ना. जीवन तर हो. आणि जवळपास साधारणतः 18 वर्ष अशीच या संसाराच्या रगाड्यात निघून गेली. त्यानंतर मग माझ्या काही मैत्रिणी काही लेखन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यामध्ये भाग घेऊ लागल्या आणि त्यांना मिळालेल्या विषयांवरती मी त्यांना लिहून देत असे आणि त्यांना पारितोषिकं पण मिळू लागली. आता हा सर्व प्रकार पाहून माझ्या सासूबाईंनी मला सुचवले की तू स्वतःच का नाही भाग घेत सगळ्यात आणि स्वतःच का नाही हे सगळं करत. अच्छा, त्यांना स्वतःला साहित्याची अतिशय आवड होती. त्यामुळे त्यांचा मला भरपूर पाठिंबा होता. तर एकदा काय झालं की एकदा सकाळी अचानक एक कविता मला स्फुरली आणि सहजच भालचंद्र या एका दिवाळी अंकासाठी मी पाठवली आणि लगेच ती प्रकाशित पण झाली. आता ते मासिक जेव्हा घरी आले त्यावेळेस ती छापील अक्षरं आणि खाली असलेलं कवयित्री अर्चना शेवडे हे अजूनही मला तसंच्या तसंच आठवतं. आणि ते मासिक ते जेव्हा मासिक घरी आलं, हो, कारण की हा म्हणजे मधला काळ बराच असा निघून गेला होता की असं ते माझं फारसं लेखन वगैरे
वगैरे नव्हतं. म्हणजे आता संसारात साधारण बायका म्हणजे गुरफटतातच, मग काही ते लेखन वगैरे एकीकडे राहिलं. तर ते मासिक जेव्हा माझ्या घरी आलं ना, तर तेव्हा माझा मुलगा साधारणतः 18 वर्षाचा होता आणि त्याचे ते विस्फारलेले आश्चर्यचकित झालेले डोळे, सासूबाईंची मायेची थाप आणि यजमानांचं कौतुक आणि मैत्रिणींकडनं मिळालेले अभिनंदन, हे माझे कवितेच्या प्रवासाचं पहिलं पाऊल आहे. वाह! 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 म्हणजे तुम्हाला घरी सुद्धा इतकं चांगलं साहित्यिक वातावरण मिळालं. ही सुद्धा एक जमेची हो. बाजू आहे, की त्यामुळे तुम्हाला जास्तीच स्फूर्ती मिळाली पुढे लेखन करायला. हो, पुढे लेखन करायला आणि म्हणजे मी आवर्जून माझ्या सासूबाईंचा सारखा उल्लेख करते. हां, कारण हां. की त्यांचा मला पाठिंबा होता, त्यामुळेच मी हे करू शकले. अरे नंतर मी वाह! आपली एक साधारणतः जसं असतं, की संसाराच्या व्यापात म्हणजे अतिशय गर्क अशी होते. पण खरंय, खरंय. त्यांच्यामुळे मला हे सगळं सुरुवात झाली. वाह! वाह! आता मी जी शाळकरी असताना जी पहिली कविता लिहिली होती, जी आमच्या शाळेच्या मासिकात प्रकाशित झाली होती, ती मी हं, हं. सादर करते. हां, हां. है ना, जरूर. ती हिंदी हिंदी कविता आहे. हं. तर आता त्या 8वीत असताना साधारण तसं ती साधारण तुकबंदी असायची तसं आहे, की करती हूँ प्रणाम अर्पित तुझे, काव्य स्फूर्ति प्रदान कर दे मुझे. मोहक रूप सुंदर कांति, मिली तेरे दर्शन से शांति. वाह! लेकर स्फूर्ति तुझसे, बढ़ूं हर कदम, तुझे ही स्मरण करती चलूं हरदम. क्या बात! हो गई सफल कृपा से तेरी, आवाज सुन हे भगवन मेरी. आ गई हूँ शरण तुझे हे राम, लेता है ये दिल तेरा नाम. वाह! वाह! झुकाया सर चरणों पे तेरे, सपने कर दे साकार मेरे. करती हूँ तन मन अर्पण, स्वीकार कर यह समर्पण. आवाज सुन हे भगवन मेरी. क्या बात है! ही माझी ही माझी पहिली अतिशय पहिली सुंदर प्रकाशित कविता भावना असं आणि म्हणू शकते. सुंदर शब्द. फारच छान, फारच छान. आणि त्यानंतर मी जसं आधी सांगितलं, की ह्यानंतर दीर्घ काळाचं मध्यांतर झालं. हां. जवळपास 25 वर्षानंतर मी जी कविता लिहिली आणि जे मी आता सांगितलं, की प्रकाशित झाली भालचंद्र मासिकात, तर आता मी ती ऐकवते. हां, हां. है ना? जरूर, जरूर. हां. तर हां, तर ती कविता अशी होती, की हाय गेले ते दिवस, हं. ते तुझे न माझे रुसणे फुगणे, ते चूल बोळकी बाहुले खेळणे. तो ऊन पाऊस ती माती रेती, तो नाद उल्हास ती नाती गोती. हाय गेले ते दिवस. हं. कधी झाले रे मी तुझी अन तू माझा, तो तान्हा आला तुझा आणि माझा. कशी झाली रे त्याची पाऊले मोठी, हळूच आली रे त्याची बहीण ही छोटी. हं, हं. हाय गेले ते दिवस. वाह! ती छोटी परात आणि छोटी कढई, तो छोटा डाव. आता ही मोठी परात, मोठी कढई, हा मोठा डाव. ती बाहुलीही मोठी, तो बाहुलाही मोठा. परत मांडला मी तुझा न माझा डाव. हाय गेले ते दिवस. क्या बात है! परत मांडव, परत मांडव, परत अक्षदा, परत आनंदवन. एक वटू, एक पिता, एक मातृभोजन. हं, परतून आली सर्व जुनी नाती हं. आणि परखून आली सर्व नवी नाती. वाह! हाय गेले ते दिवस. क्या बात! ह्या क्षितिजावरून पाहते ते दूरचे क्षितिज. हं, ह्या क्षितिजावरून पाहते ते दूरचे क्षितिज. एक क्षितिज लांब गेलेले आणि एक ते जवळचे. हं. ऊन पावसातील निसटलेला पाऊस, ही नवीन ऋतू आणि हे राहिलेले दिवस. वाह! हाय गेले ते दिवस. वाह, 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 वाह! म्हणजे बालपण आणि तर तरुणपण ह्याची फार सुंदर तुलना ह्याच्यात केलेली आहे. फार छान, फार छान. हां. आणि ह्यानंतर मात्र जो माझा प्रवास सुरू झाला, तो आजपर्यंत सुरू आहे म्हणजे. तर आता मला एक हास्य कवी हास्य कवी. मी संमेलन त्याचीच ह्या वाट बघत कार्यक्रमाविषयी होते. थोडं हां, हां. हां. त्याचीच वाट तर बघत होते. एका हो, हो, हो. तर एका कवी संमेलनामध्ये मी आमंत्रित होते हां. आणि सगळ्यात शेवटी माझी कविता होती. तर तिचा विषय असा घेतला होता, की मी एखादी बाई जेव्हा घटस्फोटाचा निर्णय घेते, हं, तर तो तिला अंमलात आणण्यापूर्वी तिच्या वेदना ज्या असतील, हं. त्यांना मी शब्दरूपात मांडले होते. हो, हो, हो. तर तर ते असं होतं, की काळी ओलसर माती बकुळीचा सडा. काळी ओलसर माती बकुळीचा सडा, शंख शिंपल्या छोटा रंगीत एक खडा. सोनचाफ्याची फुले घेऊन ओंजळी हाती, पुसटत्या स्पर्शातून जन्मलेली नाती, हं. तिथे माझे मन गुंतलेले. निळे डोळे त्यांची स्वप्न माझ्या बाहुल्याचे,
हिरवी साडी चोळी लाजणे तुझ्या बाहुलीचे, भातुकलीचा खेळ लपंडाव खेळणे तासांचे, चढाओढी धरणे हरविणे रुसणे तासांचे, तिथे माझे मन गुंतलेले. हो. ती नजरेशी नजर अन हसू ओठावर, ती नजरेशी नजर अन हसू ओठावर, ते भेटणे बोलणे नदीच्या काठावर. वा, वा. तुझा श्वास तुझा ध्यास, तुझा श्वास तुझा ध्यास, जीवलगा जीव मी तुझा, झालो एक नालो सुख, प्रिय करा प्रिय मी तुझा, तिथे माझे मन गुंतलेले. प्रेमाच्या वेलीवरचे पहिले फूल हुंकताना, फुलाचे सुगंध स्पर्श चंद्रकला वाढताना, वेलीवरचे दुसरे फूल ती नाजूकशी कळी, माझ्या जीवनाची गाणी तिची एक खळी, तिथे वा. माझे मन गुंतलेले. आता हे जे शेवटचं कडवं आहे की माप ओलांडताना टोचलेले तांदूळाचे कण, माप ओलांडताना टोचलेले तांदूळाचे कण, सोबतीने सोडताना हरवलेले सर्व प्रेमाचे क्षण, हो, हो, हो. मंगळसूत्राचे 4 मणी, आपल्या नात्यांची खूण, ओल्या जखमेवरची उष्टी हळद आणि हे नवीन व्रण, हो, हो, तिथे हो, माझे हो. मन गुंतले. क्या बात है. तर ह्या जेव्हा शेवटच्या 4 ओळी मी म्हटल्या ना, की हम्म. माप ओलांडताना टोचलेले तांदूळाचे कण, वा, वा, वा. तर हे सगळं म्हटल्यानंतर माझ्या सकट संपूर्ण सभागृह अतिशय स्तब्ध झालं आणि पूर्ण वातावरण असं गढूळ गंभीर असं झालं. हम्म. आणि मला जाणीव झाली की लोक कार्यक्रमासाठी काय येतात, की आपल्या चिंता अडचणी दुःख विसरण्यासाठी येतात. मग आपण हे काय केलं, तर मग परंतु मला स्वतःला असं फार वाटलं. फार हं? सुंदर अभिव्यक्ती होती ही सुद्धा. फारच सुंदर. हो. दर्जेदार. पण मग ते काय लोकांचे जेव्हा अश्रू उभे राहिले डोळ्यात, बरोबर, तर त्यावेळेस बरोबर. मला असं वाटलं की आनंद एक वेळ म्हणजे लोकांना रडवणं सोपं असतं, पण हसवणं खूप जास्त कठीण खूप असतं. कठीण असतं. खरंय, खरंय. हां. तर ह्या माझ्या भावनेमुळे मग एक हास्य कवी संमेलन करायचं अशी संकल्पना माझ्या मनात आली. हम्म. आणि मग त्यासाठी मी सुषमा अवधूत, मृदुला खेर, श्रीकांत तारे आणि वसंत राशीनकर हा. असे आम्ही 5 जण होतो आणि जवळपास 1 ते 1.5 तासाचा कार्यक्रम आम्ही देत होतो. हम्म. आणि हा कार्यक्रमाविषयी मला खास हे सांगावंसं वाटतं, हम्म. की हास्य कवी संमेलन हा कार्यक्रम देताना आम्ही ही गोष्ट कटाक्षाने पाहिली होती, की कुठेही द्विअर्थी असे संवाद आले नाही पाहिजे. बरोबर आहे. आणि अतिशय सभ्य भाषेमध्ये हे हास्य कवी संमेलन व्हायलाच हवं. आणि कुठेही आजकाल आपण पाहतो ना, साधारणतः द्विअर्थी संवाद किंवा काही असे चावट हम्म. विनोद, तर अगदी, ह्या अगदी. ह्या गोष्टी आम्ही टाळल्या. हम्म. आणि त्यानंतर सुद्धा आमचे हे कार्यक्रम अतिशय यशस्वी झाले. म्हणजे भोपाळ, इंदोर, उज्जैन, नागदा असं आम्ही बाहेरगावी पण जात होतो. तर हम्म. असाच एक हास्य कवी संमेलन त्यावेळेस म्हणजे मी जी कविता म्हणत होते ती हम्म. कविता सादर करते. जरूर. ठीक आहे. हो, हो. हा. आता त्याही म्हणजे बरीच वर्ष झाली या गोष्टीला. तर हम्म. त्यामुळे काय आहे की एक रिमिक्स नावाचं त्यावेळेला खूप जास्ती गाणी येत होती पहा. तर बरोबर. रिमिक्स म्हणून वेगवेगळे अल्बम यायचे. तर हम्म. माझ्या कवितेचं शीर्षक आहे रिमिक्स. तर अच्छा. कविता सुरू करते मी आता. हा. की रिमझिम करत श्रावण नुकताच संपलेला, हम्म. रिमझिम करत श्रावण नुकताच संपलेला, पुरण आणि वरण करून जीव माझा थकलेला, लिंबू ते भाजी सगळे चांदीच्या ताटात, लिंबू ते भाजी सगळे चांदीच्या ताटात, शिस्तीत बसले ते रांगोळीच्या थाटात. क्या बात. सहज आला विचार माझ्या मनात, करेल का सून ऐशी खैरात, एखाद्या फ्रायडेला ती ड्रायडे करेल, एखाद्या फ्रायडेला ती ड्रायडे करेल क्या बात आणि है. स्वतःच्या स्टाईल मध्ये ती सेलिब्रेट करेल. केळीच्या पानामध्ये नूडल्स वाढेल, हो, हो, हो. केळीच्या पानामध्ये नूडल्स वाढेल आणि डावीकडे सॉस आणि उजवीकडे कटलेट असेल. हो. वाटीमध्ये कॉर्न सूप, वाटीमध्ये कॉर्न सूप आणि ब्रेड बटर असेल. ऐनवेळी वाढायला पिझ्झा गरम करेल आणि टी शर्ट आणि जीन्स घालून सवाष्ण येईल. कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या सगळं वगळून घेईल. आता नमस्कार कुठला, हाय म्हणून सरळ गळ्यातच पडेल आणि अशीच पडता पडता पानावर बसेल. कल्पनेमध्ये मी एवढी गचकले की संस्कृतीचे वारसे
कुठे हरवले सगळे? जाऊन लगेच माझा हँडीकॅम घेऊन आले आणि चांदीच्या ताटाचे शूटिंग करून टाकले. नाहीच जमले माझ्या सुनेला काही सणवार, कदाचित जुनी सीडी तरी लावेल, काहीतरी संस्कार माझ्या नातवाला लाभेल. क्या बात पण है. काय सांगू तुम्हाला काय झालं पुढे? पण काय सांगू तुम्हाला काय झालं पुढे? सीडी मध्ये बॅकग्राऊंड होते भिगे होठ तेरे. सीडी मध्ये बॅकग्राऊंड होते भिगे. क्या बात आहे. खूपच सुंदर, खूपच सुंदर. वाह, वाह, वाह! आणि खरंच आहे म्हणजे विनोदी कविता लिहिणं अतिशय कठीण आहे. या कल्पना कशा हा काय तुमच्या मनात आल्या असतील, काही सांगता येत नाही. हा फारच छान. अखिल भारतीय साहित्य संमेलनात आमंत्रित कवयित्री म्हणून तुम्हाला डोंबिवली इथे बोलावलेलं होतं आणि आमंत्रित हो केलेलं होतं. तर हो त्यावेळच्या हो काही आठवणी, काही आणि त्यावेळेला तिथे प्रस्तुत केलेली कविता जर ऐकवली, तरी सगळ्यांना आवडेल नक्कीच. हो नक्की. तर मी आधी थोड्या आठवणी सांगते तिथल्या, येस. की डोंबिवली इथे अखिल भारतीय साहित्य संमेलनात जेव्हा आमंत्रण मिळाले, हं. तर तेव्हा खरं तर विश्वासच बसत नव्हता, की एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आणि आपल्याला ही संधी मिळाली आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष आमंत्रण पत्र हाती पडलं, तेव्हा अगदी सगळे स्वप्नवत दिवस गेले माझे. साहित्याचे एवढे मोठे दालन मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले. खरंय. अतिशय उत्तम व्यवस्थापन, एका सभागृहात कवी कट्टा, हं, एका सभागृहात फक्त गझल प्रस्तुती आणि हं, एका विशाल सभा मंडपात मान्यवरांचे कार्यक्रम. हं. असा भव्य दिव्य सोहळा होता. आणि एक पुस्तक मेळा होता. तो अतिशय भव्य म्हणजे सगळी पुस्तकं हवी तशी तिथे मिळाली. तर माझे 3 दिवस तर असे गेले, की ज्याला आपण म्हणू शकतो आयुष्यात मी कधीच विसरू शकणार नाही. हं. कारण की एवढ्या मोठ्या साहित्यिक ह्याच्यात मला सहभाग घेता आला. खरंय, खरंय. आणि दुसरी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, की त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थी भरपूर आलेले होते हं, हं, आणि त्यांची उपस्थिती चांगल्या प्रकारे होती हं. आणि वेगवेगळ्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वेगवेगळे कार्यक्रमही ठेवलेले होते. हो, हो. तर त्यामुळे साहित्याचा वारसा भावी पिढीकडे सोपवला कसा जाईल, ह्याची काळजी करायचं आपल्याला कारण नाही, असं मला त्या संमेलनामध्ये जाणवलं. अगदी, अगदी. खरं. तर ती कविता हॅलो. आहे लक्षात? त्यावेळी तिथे हो, हो. प्रस्तुत केलेली? हो, ती हो. ऐकवा ना. हो, कविता आहे. तर कवितेचं शीर्षक आहे सही. हं. म्हणजे सिग्नेचर, हस्ताक्षर म्हणतो आपण. तर 18वे सरताच उमटली तिची वळणदार सुरेखशी सही. क्या बात है. 18वी सरताच उमटली तिची वळणदार सुरेखशी सही. पहिल्या अर्जावरची तिची पहिली वहिली सही. चढत चढत पायरी यशाची उमटत गेली तिची वळणदार सही. वळणावर भेटला तिचा सखा, वळणावर एका भेटला तिचा सखा, कोऱ्या कागदावर रेखाटली तिने नवी तिची सही. कपाळावरच्या कुंकवासारखी सरावात आली परत नवी सही. हो, हो, हो. कपाळावरच्या कुंकवासारखी सरावात आली परत नवी सही. घराचे कागद, बँकेची खाती, मुलांची प्रगती पुस्तकं, सही तिची आणि त्याची. घराचे कागद, बँकेची खाती, मुलांची प्रगती पुस्तकं, सही तिची आणि त्याची. जोडीने जोडले बरेच काही बही. सोडून गेला अर्ध्यावर तो, हो, हो. सोडून गेला अर्ध्यावर तो, तिची सही मात्र तशीच. हो, हो. सोडून गेला अर्ध्यावर तिची सही मात्र तशीच. आता त्याच्या नसल्याचे दाखले तिच्या असल्याचे प्रमाण. हं. त्याच्या नसल्याचे दाखले तिच्या असल्याचे प्रमाण. टिप गाळत खेटे घालत परत नवी तिची सही. ही नवी सही मात्र आता ती खरडते कशी बशी. हो, हो. ही नवी सही मात्र आता ती खरडते कशी बशी. काल परवा तिला एक जुना विमा हप्ता मिळाला. काल हं. परवा तिला एक जुना विमा हप्ता मिळाला आणि ती जुनी सही आठवण्यात तिचा अख्खा दिवस बुडाला. हो, आता हो. वाढलेली सांधेदुखी, आता वाढलेली सांधेदुखी होत नाहीत खेपा. आता वाढलेली सांधेदुखी होत नाहीत खेपा. थरथरती बोटं तिची, कोणी म्हणतं, "आजी आता अंगठा तेवढा टेका." हो, आता हो, आजी हो. अंगठा तेवढा टेका. वाह, 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 वाह! अतिशय, अतिशय विदारक सत्य समाजातलं आणि फार, फार, फार योग्य शब्दात तुम्ही लिहिलंय. अंगावर काटा आणणारी कविता आहे. फार छान. फारच छान. हां. आणि हा थोडंसं मी म्हणू शकते, की मी बँकेत नोकरी केल्यामुळे हे मी सगळं स्वतः प्रत्यक्ष अनुभवलंय, पाहिलंय. कारण की ना पूर्वीच्या ज्या बायका होत्या त्या साधारणतः सही अशाच करायच्या, की जसं सौ डोंगरे, सौ परांजपे
है ना, सौ जोशी. हो ना, हो ना. आणि मग काय व्हायचं, असं काही झाल्यानंतर मग त्यांना बरा प्रश्न पडायचा, की आता हे सौ लिहावं की नाही लिहावं म्हणजे. आणि मग त्यांनी जर सौ नाही लिहिलं, तर बँकेचे अधिकारी त्यांना इतके रागवायचे, की तुमची सही नाही मॅच होते, तुमचं हे पास होणार नाही, तुम्हाला पैसे काढता येणार नाही. मग त्यांच्या अगदी डोळ्यात पाणी उभं राहायचं, की आता काय करायचं? तर हे सगळं जे अनुभव ते माझे या कवितेत आले. आपले संस्कार, आपली संस्कृती ही अशीच आहे. फार छान लिहिले तुम्ही. फारच छान. अर्चनाजी, काव्यभीशी, हां. आम्ही रचनाकार या दोन्ही साहित्यिक कल्पनांच्या 4 निर्मात्यांपैकी एक तुम्ही आहात. म्हणजे आपल्या मायमावशी आणि आम्ही रचनाकारच्या प्रमुख अलकनंदाताई साने, अरुणाजी खरगोणकर, सुषमाताई अवधूत आणि तुम्ही अशा 4 जणींनी मिळून दरमहा भेटायचं ठरवलं आणि मग पुढे काय काय झालं हे त्या अनुभवाबद्दल त्या काही आठवणी असतील तर त्या आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला आवडतील. त्याबद्दल काही सांगा. हो, नक्कीच. आता मी आणि सुषमा अवधूत जेव्हा आम्ही कवी संमेलनामध्ये आमंत्रित केलं जायचो, तर त्यावेळेस सुरुवातीला अशी परिस्थिती होती, की जे ज्येष्ठ कवी आणि कवयित्री असायचे, ते आपली कविता सादर केली, की सरळ निघून जायचे. आता आम्ही दोघी नवशिक्या असल्यामुळे आम्हाला उत्सुकता असायची, की आमच्या कविता ज्येष्ठ साहित्यिकांनी ऐकाव्या, आपल्या प्रतिक्रिया द्याव्या, काही मार्गदर्शन द्यावं. पण बरेचदा असं व्हायचं, की आमचा नंबर अगदी शेवटी असायचा. म्हणजे आयोजक आणि आमच्यासारखे उरले-सुरलेले 5-6 जण एवढेच. तर नंतर काही ठिकाणी असाही अनुभव यायचा, की कार्यक्रम झाला, की सगळेजण फक्त छान झालं, छान झालं एवढंच म्हणायचे आणि नुसतं कौतुकच कौतुक व्हायचं. तर त्यामुळे आमच्या स्वतःच्या चुका आम्हाला कधी कळतच नव्हत्या, की आमचं काही चुकतं आहे किंवा आमचं सादरीकरण बरोबर आहे की नाही, हे कधी कळायला काही मार्गच नव्हता. पण मग ह्या सगळ्या प्रकारामुळे मी, सुषमा अवधूत, अलकनंदा साने आणि अरुणाताई खरगोणकर आम्ही चौघी एकत्र भेटलो आणि मग आम्ही दर महिन्यामध्ये एक बैठक करायला सुरुवात केली. तर सुरुवातीला आम्ही एकमेकांच्या कविता ऐकायचो आणि त्यावर थोडीफार चर्चा व्हायची. मग हळू-हळू आमची संख्या वाढत गेली. आणखीन मैत्रिणी जमा झाल्या आणि मग ते अलकनंदाताई साने यांनी काव्यभिषी म्हणून ही संकल्पना राबवली. तर ह्या संकल्पनेमध्ये असं होतं, की ह्या समूहातल्या सर्वांनी सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या जायच्या. जशी एक बैठक झाली समजा आजची, तर या बैठकीमध्ये सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या असायच्या आणि त्यातली एक चिठ्ठी उचलली जायची. तर जिची चिठ्ठी असेल, ज्या नावाची चिठ्ठी असेल, तर त्यांनी पुढच्या बैठकीमध्ये आपल्या कविता सादर करायच्या अरे असा वा, तो अरे वा. उपक्रम होता. आणि मग काव्यभीशी. पुढच्या बैठकीमध्ये साधारणतः एक 10 मिनिटं दिली जायची. तर 10 मिनिटामध्ये आपण आपल्या कविता प्रस्तुत करायच्या. मग त्या कविता सादर झाल्या, की जे बैठकीमध्ये उपस्थित इतर लोकं असतील, तर ते त्याच्यावरती व्यवस्थित चर्चा व्हायची. अगदी साधक-बाधक छान चर्चा व्हायची आणि मग त्यामध्ये जर कुठे काही शब्द खटकत असेल, त्याचं उच्चारण बरोबर नसेल किंवा एखादा शब्द बदलायचा असेल, सादरीकरणामध्ये जर काही वाटलं, की असं हवं, की ही ओळ दोनदा हवी किंवा इथे पॉज हवा म्हणजे एकंदर पूर्ण ते 10 मिनिटातलं जे काही सादरीकरण असेल, तर त्याच्यावरती खूप छान चर्चा व्हायची. तर त्यामुळे काय झालं, की जसं कोणीही असेल म्हणजे जो म्हणणारा आहे, त्याला स्वतःच्या चुका कळायला लागल्या मुख्य म्हणजे, की आपलं कुठे चुकतंय आणि ते सुधारण्याकरता किंवा पुढचं जो प्रोग्राम आहे किंवा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आणखीन सुंदर छान तयारी झाली. तर त्यामुळे असा हा काव्यबीसी हा प्रकार बरेच दिवस चालू होता. मग त्यानंतर असं झालं, की आमच्या समूहामध्ये काही असे लोक जोडले गेले, की जे मराठी भाषिक होते, पण त्यांचं साहित्य हिंदीत होतं. तर आता असे जे साहित्यिक होते त्यांना काय व्हायचं, की मराठी साहित्यिक आपल्यामध्ये घ्यायचे नाही, की आम्हाला मराठी लिहिणारेच हवे आणि हिंदी साहित्यिक मराठी भाषिक असल्यामुळे त्यांना स्वतःच्या समूहात घ्यायचे नाही. आणि मग त्यामुळे त्यांचं ते साहित्य कुठेतरी म्हणजे त्याला मिळायचं नाही ना जसं हवं तसं त्याला. तर त्यामुळे असे साहित्यिक जे आमचे जोडले गेले. तर मग त्याच्यानंतर असं ठरलं, की आता या समूहाला काही नाव द्यावं. तर मग ते आम्ही रचनाकार हे नाव आमच्या समूहाला दिलं गेलं. आम्ही म्हणजे मराठी शब्द आणि रचनाकार हा हिंदी शब्द. तर असं आम्ही रचनाकार हा समूहाची स्थापना झाली. अरे वा. हां. खूपच छान, आणि खूपच मग छान. आम्ही रचनाकार हा समूह अस्तित्वात आला आणि मग त्यानंतर थोडं असं झालं, की आता आपण
हे काव्यविषयी हा जो प्रकार करतो ह्याच्यात फक्त आपण जे ठराविक लोक आहोत ते आहोत. तर आता पुढचं काही पाऊल उचलायला हवं. म्हणजे हे किती दिवस करणार ना की आपण आपले लोकच ऐकतोय फक्त. तर मग थोडं असं झालं की मायमावशी हा उपक्रम एक नवीन सुरू झाला. आणि या उपक्रमाच्या अंतर्गत सुरुवातीला एक हिंदी आणि एक मराठी असे 2 साहित्यिकांच्या रचना आम्ही जाहीरपणे ते प्रोग्राम करायला सुरुवात केली. त्यांचे जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली. आणि त्यासाठी दोन्ही साहित्यिकांच्या कविता घ्यायचो. त्याआधी आमचा बराच एक गृहपाठ व्हायचा, कारण की त्या कविता निवडायच्या ज्या चांगल्या असतील त्या. त्याच्यानंतर जे सूत्रसंचालन असायचं त्याच्यासाठी व्यवस्थित लिहून काढायचो. म्हणजे त्या अनुषंगाने ज्या कविता आहेत त्या अनुषंगाने व्यवस्थित सूत्रसंचालन व्हायचं आणि एक असा व्यवस्थित सुनियोजित कार्यक्रम आम्ही करायला सुरुवात केली. तर ते कार्यक्रम बरेच झाले आणि मग मायमावशी या उपक्रमाच्या अंतर्गत बरंच काही ना काही वेगवेगळे कार्यक्रम असे सुरू झाले. आणि आता आपणही जाणताच म्हणजे की निरनिराळे उपक्रम ह्याच्या अंतर्गत होत असतात, चालू नक्कीच, असतात. नक्कीच. फार सुंदर उपक्रम तर असतात. त्यापैकी एक आणि मायमावशीचा मेळावा हा पण एक त्यातला चांगला उपक्रम आहे की वर्षभरातनं एकदा आपण सर्व भेटतो आणि पूर्ण दिवसभर मग साहित्यिक कार्यक्रम असतात. तेही अगदी सगळे अगदी दरवेळेला साहित्यिक वेगवेगळे. देवाणघेवाण फारच छान आहे ती पण एक कल्पना. खूपच छान वाटते. तर आता आजच्या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की आम्ही रचनाकारचा हा नवीन उपक्रम तुम्हाला कसा वाटला? तुमच्या शुभेच्छांनी नक्कीच हा उपक्रम सजून जाईल. तर तुम्ही थोडक्यात सांगा की कसं काय वाटला हा उपक्रम? हा अतिशय सुंदर उपक्रम आहे. आणि ह्या निमित्ताने आपलं जे साहित्य आहे किंवा आपल्या साहित्यिकांची ओळख जी आहे ती महाराष्ट्राबाहेरही नक्कीच होईल. आणि अतिशय सुंदर आणि अतिशय छान कार्यक्रम आहे. आणि तुम्ही पण तो खूप चांगल्या तऱ्हेने त्याचं नियोजन करता आहात. तर आम्ही रचनाकारसाठी मी शुभेच्छा देते की ही जी सुरुवात झालेली आहे ती दिवसेंदिवस अशी छान प्रगती आणि चांगले चांगले नवीन उपक्रम असेच राबवू दे. हा उपक्रम पण अतिशय चांगला आहे. माझ्या खूप शुभेच्छा आहेत. अरे वा, खूप खूप धन्यवाद अर्चनाजी. आज तुम्ही तुमच्या आठवणी, तुमचे अनुभव, तुमच्या कविता सर्व काही इथे सामायिक केलं आणि माझी खात्री आहे सर्वांनाच हे सर्व खूप आवडलं असणार. बऱ्याच जणांना स्फूर्तीही मिळालेली असणार. तुमचे खूप खूप आभार. तर रसिक हो, आजच्या या भागात आपण भेटलो एका निर्मितीशील कवयित्रीला म्हणजेच अर्चनाताई शेवडे यांना. मला खात्री आहे सर्वांनीच या कार्यक्रमाचा आनंद घेतला असेल. तर पुढील भागात आपण भेटूया अशाच एका साहित्यिक व्यक्तिमत्वाला. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.